1,52,300 पेक्षा जास्त ऍक्टिव्हिटीचे वाचनाचे फोटो आमच्याकडे आलेत. त्यात 7.5 लाख लोक सहभागी झालेत. हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी खूप मोठी चळवळ सुरू झाली आहे, हे यातनं लक्षात आलंय. या पुस्तक महोत्सवामध्ये जवळजवळ एकूण 900 स्टॉल असणार आहेत सगळ्या प्रकारचे. त्यात केवळ पुस्तकांचे 800 स्टॉल या सगळ्याचे असणार आहे. देशभरातल्या सगळ्या भाषांचे स्टॉल असणार आहे. पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांचा उत्सव झालेला आहे आणि त्याचा काल अनुभव घेतला. काल विश्वविक्रम म्हणजे किती विश्वविक्रम, इतका भरभरून प्रतिसाद मिळाला. 1,52,300 पेक्षा जास्त ऍक्टिव्हिटीचे वाचनाचे फोटो आमच्याकडे आलेत. त्यात 7.5 लाख लोक सहभागी झालेत आणि त्या तरुणांचा सहभाग मोठा होता. 17 ते 22 या वयोगटातले मॅक्सिमम संख्या होती. ओव्हरऑल याच्यामध्ये महिलांची संख्या खूप जास्त होती आणि मला असं वाटतं हा जगात कधीही न घडलेला, कुठेही न घडलेला हा प्रसंग होता, ज्याचा प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटला पाहिजे. असा शांतता पुणेकर वाचत आहे. हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी खूप मोठी चळवळ सुरू झाली आहे, हे यातनं लक्षात आलंय. 13 पासून आपलं पुस्तक महोत्सव सुरू होत आहे. नेहमीप्रमाणे प्रचंड कार्यक्रमांची रेलचेल आहे. या पुस्तक महोत्सवामध्ये जवळजवळ एकूण 900 स्टॉल असणार आहेत सगळ्या प्रकारचे. त्यात केवळ पुस्तकांचे 800 स्टॉल या सगळ्याचे असणार आहे. देशभरातल्या सगळ्या भाषांचे स्टॉल असणार आहे. सगळे प्रकाशक असणार आहेत, नामवंत आहे सगळ्याच्या मध्ये. उद्या दुपारपर्यंत प्रकाशकांचे लॉट पडतील स्टॉलचे आणि परवा संध्याकाळपर्यंत प्रदर्शन पूर्ण लागून तयार होणार आहे. 13 तारखेला दुपारी 5 वाजता उद्घाटन आहे. 13 तारखेला 2 वाजता पुण्यातल्या 100 महाविद्यालयांच्या 5,000 विद्यार्थ्यांची एक ग्रंथदिंडी मॉडर्न महाविद्यालयातनं निघणार आहे आणि ती फर्ग्युसनला दुपारी 4 वाजता पोहोचेल आणि त्यामुळे त्यातही मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग असणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची खूप रेलचेल आहे. रोज संध्याकाळी नॅशनल, इंटरनॅशनल वेगळ्या प्रकारचे बँड आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृती दर्शनाचे वेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि या सगळ्यांचा रोज संध्याकाळी एक खूप मोठा सांस्कृतिक मेळा या ठिकाणी भरणार आहे. साहित्य महोत्सव आहे पुणे एडिट फेस्ट, त्याचेही जवळजवळ 30 सेशन मध्ये 150 वक्ते असणार आहेत. तर मला असं वाटतं की साहित्य पुस्तक या जगताचा एक खूप मोठा महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयात होतोय. पुणेकरांना माझं खूप नम्र आव्हान आहे की 9 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात, या सोहळ्यात आपण जरूर या, याचा आनंद घ्या आणि पुणे ही जगात पुस्तकाची राजधानी आहे, होती आणि रचणार आहे, हे आपण या सहभागातून सिद्ध करूया. धन्यवाद. पुस्तकं खरेदी व्हावी यासाठी मोठा प्रयत्न केला जातो. 100 रुपयाचे कुपन दिलं जाणार आहे. लहान मुलांना पुस्तकं दिली जाणार त्याबद्दल यावेळेस आम्ही 2 विशेष गोष्टी करतोय. शेवटी ही चळवळ आहे आणि त्यामुळे आपल्या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारात 1 लाख महाविद्यालयीन तरुणांना आपण पुस्तकं घेण्यासाठी 100 रुपयाचे कुपन देणार आहोत. त्यांनी इथे यावं, पुस्तकं खरेदी करावी. 100 महाविद्यालयांच्या ग्रंथालयासाठी 10,000 रुपयाचे पुस्तकांचे कुपन देणार आहोत. त्या महाविद्यालयामध्ये यायचं आणि त्यांना लागणारी पुस्तकं घ्यायची. त्याचबरोबरीने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने 1,25,000 विद्यार्थ्यांना वंदे मातरमचे 150 वर्ष झाल्यानिमित्ताने आनंद मठ नावाचं पुस्तक आपण या ठिकाणी सप्रेम भेट देणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की जवळजवळ 2.5 लाख लोकांना आपण पुस्तकं घेण्यासाठी, तरुणांना, विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी प्रेरित या सगळ्यात करणार आहोत. एक अजून गोष्ट सांगायची राहिली
ती बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आहे. आपण आदिवासी संस्कृती आणि आदिवासी शब्दांच्या आधारावरचं एक खूप मोठं प्रदर्शन या ठिकाणी करतो आहोत. ते प्रदर्शनही आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ घेता येणार.